कोल्हापुरातील परीघ पुलाच्या नूतनीकरणाचं काम नुकतंच पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला झालाय. मात्र पुलाच्या खालून गेलेल्या रस्त्याच्या कामाचा त्यामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे पुलाच्या खालच्या रस्त्याची झालेली दुर्दशा आजही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी पुलाच्या खाली सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी साठून अक्षरशः तळ तयार होतं. त्यातून वाट काढत जाणारे प्रवासी आणि पादचारी अक्षरशः वैतागलेत. त्यामुळे पुलाच्या खालची पाणी निचरा करण्याची यंत्रणा कधी सुरळीत होणार आणि पुलाखालचा रस्ता कधी सुधारणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत. कोल्हापुरातील राजारामपुरी आणि न्यू शाहूपुरी परिसरात ये-जा करण्यासाठी परीघ पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या पुलाखालून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या नूतनीकरणाचं काम करण्यासाठी तिथली वाहतूक बंद करण्यात आली. त्यातून सर्वच कामं पूर्ण होतील अशी अपेक्षा होती. मात्र ठेकेदाराला मर्यादित स्वरूपाचं काम देण्यात आलं. त्यानुसार ठेकेदारानं त्याला दिलेलं काम पूर्ण केलंय. त्यामुळे पुलाकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाला. पण पुलाच्या खाली गेल्यानंतर तिथला रस्ता आणि शेजारच्या दोन्ही बाजूच्या लोखंडी जाळ्या यांची अवस्था काही बदललेली नाही. त्यातच पुलाच्या एका बाजूला गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सांडपाणी आणि ड्रेनेजचं पाणी साचून राहतंय. प्रचंड दुर्गंधी सुटलेल्या त्या पाण्यातून वाट काढत दुचाकी, चारचाकी धारक आणि पादचारी प्रवास करतायत. दुपारनंतर त्या पाण्याचा निचरा होतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार दिसतो. त्याचप्रमाणे पुलाच्या शेजारी बसवलेल्या जाळ्या मजबूत नसल्यानं वाहन गेल्यानंतर त्यांचा आवाज होतो. या सगळ्याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागतोय. त्यामुळे महापालिकेनं परीघ पुलाच्या अलीकडील आणि पलीकडील बाजूचं पूर्ण काम का करून घेतलेलं नाही असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत.